कोणासे बदला बोला त्या बोलाने जीवाला हर्ष किती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खालील हेतूंसाठी आपण हा मिसा अर्पण करत आहोत. सामुदायिक हेतू, सांतान मिस्किटा यांच्या आत्म्यासाठी 3 हेतू, तसेच वाढदिवस दानियल देडू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सगळ्यांना लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज वर्षाचा 12वा रविवार आहे आणि आजची वाचनं जी आहेत ती आजच्या प्राप्त परिस्थितीला अगदी अनुकूल आहेत. एका माणसाद्वारे मरण आलं जगामध्ये आणि एका माणसाद्वारे प्रभू येशूद्वारे जीवन आलं. प्रभू येशू ठाई आपल्यासाठी विपुल कृपा आलेली आहे. या बलिदानात भाग घेत असताना आपल्या पापांचं स्मरण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू बहीण कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने होईल मी फार पापी केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सौद्य देव साधून त्यांना व तुम्हा बंधू बहिणींना विनंती करतो की माझ्यासाठी सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता प्रभु दुःखहरा परमेशा दयेच्या सागरा जगपापहारी दया मावरी करी त्वरा पतित पावना जगपापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यंत परम पवित्र परम पवित्र तुझी अनुवर तुझी कठोर येशू ख्रिस्ता परम सगत गौरव सजनना देव शांती देव सजनना देव देवाचे प्रतिछत्र आम्हावर कायम राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. इर्मया म्हणाला, मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो, चोहोकडे दहशत आहे. मला खेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू, कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उठवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाहीत, ते शहाणपणाने वागले नाहीत, म्हणून ते अत्यंत फजित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्व पाहणाऱ्या, अंतर्याम आणि हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे. परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मान. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा मला उत्तर दे. हे देवा मला उत्तर दे. तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे, लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे. मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे. तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा ही माझी निंदा झालेली आहे. प्रतिसाद. हे देवा मला उत्तर दे. मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो. हे देवा, तू आपल्या महान दयेस अनुसरून आणि आपल्या सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
हे परमेश्वरा माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे. आपल्या करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ. प्रतिसाद. हे देवा मला उत्तर दे. दीनजन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो, कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो आणि बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही. आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यात संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत. प्रतिसाद. हे देवा मला उत्तर दे. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोसेपर्यंत मरणाने राज्य केले, ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे, परंतु जशी अपराधांची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण हे एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावले, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जनाकरिता विशेष करून विपुल झाली. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाला संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुमचा गौरव असो. येशू आपल्या 12 शिष्यांना पुढील प्रमाणे बोध केला. यास्तव भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काहीही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेली जी गोष्ट आहे जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्यालाच घ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात किंवा नाही, तथापि तुमचा पित्या वाचून त्यातून एकही भूमीवरून पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पत्कारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्कारेल. पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सिएनाची कॅथरीन
असं सांगते की देव दुश्मनालाही एवढी शिक्षा देणार नाही एवढी त्याच्या भक्तांना देतो. आणि ते आजच्या पहिल्या वाचनामध्ये इर्मयाच्या पुस्तकातून इर्मयाचं जीवन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसते. इर्मया देवाने निवडलेला संदेष्टा होता आणि सगळीकडे तो संदेश देत फिरायचा. इस्रायलमध्ये जी प्राप्त परिस्थिती होती देवाच्या विरुद्ध त्याबद्दल तो बोलायचा. तो सांगतो की माझ्या तोंडातून मी बोलू नये तरी पण सूड आणि शिक्षा असे शब्द येतात. देवा सगळीकडे कुजबूज चालू आहे, माझे मित्र देखील माझ्या विरुद्ध फिरलेले आहेत, याचा काटा काढूया, आपण याला मारूया. एकदा तर त्याला कोरड्या विहिरीत टाकलं होतं की मरू दे तिकडे बिचारा, कशाला हा बोलतो एकसारखा आणि आमची सगळी पापं बाहेर काढतो. तर हा इर्मयाना ह्याच्यावर एवढी संकट, देवाचा संदेश देता देता एवढी दुश्मन, हे देवाच्या बाजूने नाहीत, ते त्याला मारायला टपलेले आहेत. ते वाट बघतात, ते चान्स बघतात की कधी हा आमच्या तावडीमध्ये सापडेल, शब्दामध्ये सापडेल. दुसरं वाचन आपल्याला सांगतं की एका माणसाद्वारे, आदामाद्वारे ह्या जगात मरण आलं. आज आपण मरण बघतच आहोत. या 3 महिन्यामध्ये काय चाललेलं आहे? मरण आणि मरण. सगळीकडे मरणाबद्दल ऐकतो आहोत, आजारपणाबद्दल ऐकतो आहोत, करोनाबद्दल ऐकतो आहोत. सगळ्यांना लॉकडाऊन, घरामध्ये राहायचं, ते पण मरणच ना, उतरायचं नाही, मास्क बांधायचा तोंडाला. आणि सगळीकडे ज्या बातम्या आहेत ना मरणाच्या, इकडून हा मेला, तो तिकडून मेला, तो त्याला करोना झाला, त्याला बाधा झाली, तो पॉझिटिव्ह आहे, तो निगेटिव्ह आहे. सगळीकडे मरण आणि मरण गेल्या 3 महिन्यामध्ये. असं का, असं का प्रश्न पण विचारतात, भक्त विचारतात, हे काय चाललेलं आहे, कधी आम्ही अनुभवलं नव्हतं. एका माणसाद्वारे मरण आलं, आदामाद्वारे आलं, आणि मरणाची परिसीमा जी आहे ना ती आपण ह्या दिवसामध्ये अनुभवतो आहोत. हे झालं सगळं निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह, एका माणसाद्वारे जसं मरण आलं तसं एका माणसाद्वारे जीवन आलं. देवाने जगावर एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रभू येशूच्या ठायी देवाची कृपा विपुल झाली आहे. त्याने कृपेवर कृपा आपल्याला आणलेली आहे. आणि आपल्या पापाचं शालन, मरण म्हणजे पापाचं ची शिक्षा आहे. आज करोना असो तरीसुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे की हे सगळं आमच्या पातकाचं फळ आहे. परंतु येशूचं मरण हे ह्या पापाचं क्षालन करण्यासाठी खंडणी होती, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि तो आपला जीवनातला आशेचा किरण आहे. त्याच्या ठायी विपुल जीवन आलेलं आहे. म्हणून 3ऱ्या वाचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण जी लोकं आहोत ही देवाची लाडकी लोकं आहोत, प्रेमळ लोकं आहोत. आपल्यावर तो प्रेम करतो, आपलं केस आणि केस त्याने मोजलेला आहे, तो आपली काळजी वाहतो. म्हणूनच त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे की आपल्याला विपुल जीवन मिळावं. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका माणसाद्वारे मरण आलं, ते मरण आज आपण अनुभवतो आहोत. परंतु प्रभू ख्रिस्त ज्याचं मरण आणि पुनरुत्थान आपण ह्या वेदीवरून साजरं करतो आहोत, आपल्या जीवनाची एकमात्र आशा आणि दिशा आहे ती. आज आपण प्रार्थना करूया की प्रभू येशू ठायी देवाची कृपा विपुल झाली आहे, ती आपल्याला मिळावी आणि आपण ह्या दिवसामध्ये पस्तावा करावा, पश्चाताप करावा आपल्यासाठी आणि लोकांसाठी. आणि आपण येशू ठायी नेहमी त्याच्या प्रीतीत आणि त्याच्या शहाणपणात वाढत राहावी.
देवावरील आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं आणि त्याचे पवित्र आत्मा संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंताच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो वाईटापासून आम्हाला सोडव. या कोरोनाच्या महामारीत आमचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस यांना निरोगी व सुरक्षित ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो वाईटापासून आम्हाला सोडव. कोरोनाच्या महामारीत व आर्थिक मंदीत भारत मातेचं सूत्रसंचलन करण्यासाठी आमच्या सरकारला ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो वाईटापासून आम्हाला सोडव. जे कोरोनाने पीडित आहेत ते बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो वाईटापासून आम्हाला सोडव. या महामारीत आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस व सर्व यंत्रणा यांना संरक्षण मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो वाईटापासून आम्हाला सोडव. क्षणभर शांत राहून आपण आपल्या पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, तुझ्यासमोर ह्या विनंती आम्ही मांडल्या आहेत. आमच्या काळजात अनेक गरजा आहेत, योग्य वेळी त्या पूर्ण कर अशी प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधूंनो, आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, आमच्या भेटींचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा,
आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असतानासुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलीस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या कृपेच्या आज्ञापालनामुळे आम्हाला परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो.
तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणारी देवमाता धन्यकुमारी मारिया, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत ठरो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स व इतर सर्व महागुरू आणि धर्मगुरू आणि तुझ्या प्रजेनं मिळवलेले सारे प्रजाजन, तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील कृपेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आपल्या प्रभू येशूने शिकवलेली आमचे बापा प्रार्थना प्रभू भोजना अगोदर आपण बोलूया. आमच्या स्वर्गीय आणि जसे तसेच तुमच्या हे प्रभो, सर्व वाईटांपासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा. त्याला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुमच्यासह सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला शांती दे. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावलेले आपण सर्व धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत पीटरच्या नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता, ह्याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलेस व ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. संत पीटरच्या भरभक्कम पायावर ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तू आम्हावर कृपेचा वर्षाव कर. संत पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मचव्यांचे व सर्व कोळी बांधवांचे प्रत्येक संकटात तू रक्षण कर. ह्या नोवेनामध्ये मागत असलेल्या विनंत्या तू पूर्ण कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व विनंत्या संत पीटरच्या चरणी मांडूया. हे संत पीटर, तुझ्याप्रमाणेच आमची ही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीने बळकट होऊ दे. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमचा तारणारा आहे ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास तू आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे संत पीटर, प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. जा एकमेकांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे.